शनीची 7.5 सुरू झाली आहे की शनीची महादशा आली आहे. आता काहीतरी वाईट होणार, नोकरीत जाणार, पैसे अडकणार, नातेसंबंध खराब होणार, त्रास वाढणार, असंच वाटतंय ना? अनेकांना तर आत्तापासूनच घाम फुटायला सुरुवात झाली असेल. पण मी काय म्हणते, आपल्याला नेहमी गोड बोलणारीच माणसं का आवडतात? आणि जी व्यक्ती आपल्याला आपल्या तोंडावर चुका सांगते, आपल्याला शिस्त लावण्याच्या मागे असते, आपल्याला काही केल्यास सुधारायलाच भाग पडते, ती मात्र आपल्याला का आवडत नाही? तिची आपल्याला सारखी ती किरकिरच वाटते. कारण सत्य हे नेहमीच गोड नसतं. किंवा मी म्हणेन, ते सत्य ज्याच्या बाजूनी असतं त्याला ते गोड वाटतं, पण ज्याच्या ते विरोधात असतं त्याला मात्र ते कडू लागतं. आणि म्हणूनच हे शनिदेव आपल्याला त्या सत्याच्या रूपात काही घाबरवायला येत नाहीत, तर आपल्याला स्वतःची खरी ओळख करून द्यायला येतात. वरवरच्या दिखाऊ गुणांचा मेकअप करून जगत असताना अचानक तोंड धुतल्यावर खरा चेहरा आपला पाहिल्यावर बघितलं कसं घाबरायला झालं ते? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शनीची महादशा किंवा 7.5 नको रे बाबा, का खरं तर हीच का ती अपॉर्च्युनिटी स्वतःला एक बेस्ट व्हर्जन बनवण्याची? आपल्याला प्रत्येकालाच आयुष्यात सगळंच चांगलं चुंगलं हवं असतं. चांगली माणसं हवी असतात, गोड बोलणारी, नेहमी आपलं कौतुक करणारी माणसं हवी असतात, नेहमीच आपल्याला समजून घेणारी आणि आपल्या चुका सुद्धा दुर्लक्षित करणारी माणसं हवी असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आपल्याला कोणीतरी नकोच हवं असतं जे आपल्याला आरसा दाखवेल. पण एक विचार करा, सिंपल उदाहरण देते. आपल्या चेहऱ्याला काहीतरी लागलं असेल आणि आरशाने ते आपल्याला बघितल्यावरती दाखवलं, तर तो आपण आरसाच फोडून टाकतो किंवा त्यालाच दोष देतो, की बरं झालं मी बघितलं म्हणून आणि लगेच आपला चेहरा किंवा तोंड स्वच्छ करतो? मग तसंच आपल्या आयुष्यात एखादी परिस्थिती आपल्याला आपल्या चुका दाखवते, एखादी व्यक्ती आपल्याला आपल्यातलं कठोर सत्य सांगते, किंवा एखादा काळ, एखादं संकट आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पडतो. तेव्हा त्या परिस्थितीला आपण शाप का समजतो? इथेच तर खरा विषय सुरू होतो, तो शनिदेवाचा. तोही आपल्याला आरसा दाखवण्याचंच काम करतो. आपल्याकडे ना एक सुंदर म्हण आहे बघा, निंदकाचे घर असावे शेजारी. कारण जो माणूस आपल्याला आपल्या चुका सांगतो तो खरं म्हणाल तर आपल्याला एक सुधारण्याची संधीच देत असतो. गोड बोलणारे सगळेच वाईट नसतात असं मी म्हणेन, पण तरी बघितलं तर गोड बोलणारे हे सगळे आपले हितचिंतकच असतात असंही नाही. कधी कधी समोरचा आपलं कौतुक करत असतो कारण त्याला आपल्याकडून काहीतरी मिळत असतं. कधी आपली चूक माहीत असूनही तो काहीच बोलत नाही, कारण मे बी त्याला आपल्याशी असलेले संबंध खराब करायचे नसतात. आणि कधी कधी तर आपण चुकीच्याच दिशेने जात असतो, पण तरी सुद्धा आपल्या आजूबाजूची लोक आपल्याला तू बरोबरच आहेस असं म्हणतात. आणि आपल्याला मात्र त्या क्षणाला तेच आवडतं, कारण आपल्या अहंकाराला ते सुखावणारं असतं. पण त्यात एक व्यक्ती अशी असते की जी तुम्हाला तुमच्या चुकांपासून वाचवण्यासाठी तुमच्यावर नाराज होईल, तुम्हाला थांबवेल, तुम्हाला कठोर प्रश्न विचारेल, तुमच्याकडून शिस्त, डिसिप्लिन एक्सपेक्ट करेल, तुम्हाला पुन्हा पुन्हा एखाद्या गोष्टीसाठी सारखा प्रयत्न करायला लावेल आणि तुमच्या आयुष्यातील अपूर्ण काम हे पूर्ण करून घेण्यासाठी अक्षरशः तुमचा पाठपुरावा करेल. ही व्यक्ती कदाचित त्या क्षणी तुम्हाला अजिबात आवडणार नाही, पण भविष्यात तुम्ही त्याच व्यक्तीचे आभार मानाल. ज्योतिषाच्या परंपरेमध्ये शनीला अशाच एका एनर्जीशी जोडलं जातं. संपूर्ण नवग्रहांमध्ये शनीला कर्म, शिस्त, विलंब, जबाबदारी, मेहनत, वास्तव आणि न्यायाशी संबंधित जोडलं जातं. शनीचा आपल्याला एक मोठा संदेश किंवा आपल्याला एक प्रश्न असतो, मी म्हणेन, की तुम्हाला जे आयुष्यात हवंय त्यासाठी तुम्ही पात्र आहात का? तुमची त्यासाठी तयारी झालेली आहे का? तुम्हाला यश, सक्सेस हवाय, पण मग तुमच्यामध्ये त्यासाठी लागणारं सातत्य, कन्सिस्टन्सी आहे? तुम्हाला पैसा हवाय, मग तो सांभाळण्याची, त्याचं नियोजन करण्याची किंवा त्याची जबाबदारी घेण्याची तयारी तुमची झाली आहे किंवा ती क्षमता तुमच्यात आहे? तुम्हाला एखादी मोठी पोस्ट किंवा पद हवंय, तर त्याची जबाबदारी पेलण्याची तुमची मानसिक तयारी झाली आहे का? तुम्हाला चांगले नातेसंबंध हवेत, मग तुम्ही तुमच्या स्वभावातील त्रुटींवर काम केलेलं आहे का? म्हणूनच शनीची ऊर्जा म्हणजे फक्त दुःख किंवा संकटच नाहीत, तर ती एक वास्तवाशी सामना करण्याची शक्ती आहे. शनीची 7.5 म्हटलं की अनेक जणांच्या मनामध्ये एकच विचार येतो की आता माझं काय होणार? पण इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या की शनीच्या 7.5चा काळ हा सगळ्यांसाठीच सारखा नसतो. कुंडलीतील शनीची स्थिती, इतर ग्रहांची स्थिती, त्या ग्रहांच्या दशा, अंतर्दशा आणि संपूर्ण जन्मकुंडली हिच्यानुसार संपूर्ण तो ज्योतिषीय अर्थ सुद्धा बदलत असतो. काही लोकांच्या आयुष्यात हा काळ खूप संघर्षमय असतो, पण काही लोकांच्या आयुष्यात हाच काळ मोठ्या पदाची जबाबदारी, स्थैर्य, करिअरमधली प्रगती, कॉन्फिडन्स, तसंच त्यांच्या बाजूने योग्य तो न्याय देणारा, त्यांच्या आयुष्याला एक योग्य दिशा देणारा ठरू शकतो. कारण शनी म्हणजे फक्त काही इफेक्ट्स नाहीत, तर त्या इफेक्ट्सला फाईट करून तुम्हाला कॅपेबल बनवण्याची ती एक प्रोसेस आहे.
खरं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जी काही चांगली वाईट कर्म करत असतो ती किती योग्य अयोग्य आहेत हे खरं म्हणाल तर आपल्या अंतर्मनाला हे ठाऊकच असतं. पण तरीही आपण ती सवय लगेच काही बदलत नाही आणि मग आपलं आयुष्यच एके दिवशी आपल्याला अशा एका त्या टप्प्यावर आणून बसवतं किंवा उभं करतं की तिथे तुम्ही ती सवय बदलण्याशिवाय तुम्हाला पर्यायच नसतो. त्याही क्षणी तरी देखील आपण तिथे असंच म्हणतो की हे फक्त माझ्याच बाबतीत असं का होतंय. पण काही काळानंतर मागे वळून पाहिल्यावर आपल्याला जाणवतं की जर ती परिस्थिती माझ्यावर त्या काळी ओढावली नसती तर मी स्वतःमध्ये हा बदल केला नसता. म्हणूनच शनीच्या या काळामध्ये आपण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेळीच बदलला पाहिजे. माझ्याच बाबतीत असं का हे म्हणण्यापेक्षा मला इथे नेमकं काय शिकवलं जातंय याकडे लक्ष दिलं पाहिजे. शनी महाराज या काळामध्ये आपल्याला अशा कोणत्या त्या नेमक्या गोष्टी शिकवायला आलेल्या असतात ते मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिस्त. सगळ्यात मोठा धडा. माहिती आपल्याला सगळं असतं पण तरी सुद्धा आपण आपल्या हातातली कामं ही आपल्या मूडनुसारच आपण करतो. आपला मूड असेल तेव्हा ते काम करणं म्हणजे सातत्य नाही. मन नसलं तरी योग्य ते काम वेळेवरच करणं म्हणजे सातत्य. आज त्याचा रिझल्ट मिळाला म्हणून थांबायचं नाही. उद्या पुन्हा त्यासाठी प्रयत्न, परवा हवा असल्यास पुन्हा प्रयत्न हा करत राहायचा. शनीला ही तुमची वरवरची चमक नको हवी असते, त्याला पाया मजबूत हवा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे मेहनत. शनी तुम्हाला शॉर्टकटवरती कधीच अवलंबून राहू देत नाही. कारण आयुष्यात काही गोष्टी ह्या तुम्हाला जरी शॉर्टकटने मिळालेल्या असल्या तरी त्या कदाचित चिरकाळ टिकत नाहीत. पण मेहनतीने सर्व ते खाचखळगे पाहून त्यावर मात करून मिळवलेलं जे यश असतं ते सर्वतोपरी भक्कम तर असतंच पण ते तुमच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी, कॉन्फिडन्स निर्माण करतं. म्हणूनच शनीचा इथे एक महत्त्वाचा मेसेज समजून घ्या की यश हे मिळवण्यापेक्षा ते टिकवण्यामध्ये सक्षम बना. कारण मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत पण टिकवण्यासाठी कठोर मेहनतच. तिसरी गोष्ट म्हणजे सत्य. आपण एक वेळ समोरच्याला फसवू शकतो पण स्वतःच्या अंतर्मनाला कधीच नाही. तुम्ही कुठे खोटं बोललात, कोणावर अन्याय केलात, कोणाला दुखावलत आणि कोणाशी किती प्रामाणिक राहिलात हे तुमच्या अंतर्मनाला माहीतच असतं. म्हणूनच शनीचा हा काळ बाहेरच्या जगापेक्षा कधीकधी आपल्या आतल्या जगाचाच आरसा बनतो. चौथी गोष्ट म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. परिस्थिती ही कोणतीही आणि कधीही येऊ शकते पण त्या परिस्थितीत नेमकी माझी जबाबदारी काय ती जाणून योग्यरित्या ती पार पाडणं हे शनी तुमच्याकडून एक्सपेक्ट करत असतो. कारण त्याचं म्हणणं असतं की ती परिस्थिती आपल्या हातात नसते पण त्यावर दिलेला प्रतिसाद हा आपल्याच हातात असतो. पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे न्याय. आपल्या संपूर्ण आयुष्याचा हिशोब हा फक्त आपण आजच्या एका दिवसावरून लावू शकत नाही तर आपल्या प्रारब्धातील कर्मफळ हे योग्य वेळ आल्यावर योग्यरित्या ते देण्याची जबाबदारी, योग्य न्याय मिळवून देण्याची जबाबदारी ही ज्योतिषामध्ये शनी देवाकडे सोपवलेली असते किंवा ही गोष्ट ज्योतिषामध्ये शनी ग्रहाशी जोडलेली आहे असं आपण म्हणूया. म्हणूनच या काळात कधीकधी न्याय आपल्याला उशिरा भेटतो पण त्याची किंमत समजून घेण्याइतके तेव्हाच आपण खरे तयार झालेलो असतो. म्हणून शनीच्या 7.5चा काळ हा सगळ्यात वाईट काळ म्हणून संबोधला जातो पण मी म्हणेन हाच खरा आपला प्युअर सोल बनण्याचा काळ असतो. म्हणून शनीला घाबरण्यापेक्षा स्वतःला इथे एक प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे की माझ्याकडून आयुष्यात कोणाच्याच बाबतीत कधी कुठलं वाईट कृत्य घडलं आहे का. आणि जर असं विचारता तुमचं अंतर्मन जर तुम्हाला खायला लागलं तरी सुद्धा घाबरून न जाता आत्ता मी सांगितलेल्या शनीला प्रिय असलेल्या त्या 5 गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात अप्लाय करायला सुरुवात करा. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या आयुष्याची दुसऱ्या कोणाच्याच आयुष्याशी तुलना करू नका. लक्षात ठेवा, सोनं आणि चमकणारी प्रत्येक गोष्ट ही एकसारखीच नसते. तुम्ही फक्त कालच्यापेक्षा आज स्वतः अजून चांगलं होणं गरजेचं असतं. यापुढे कोणताही कठीण प्रसंग आयुष्यात जरी आला तरी सुद्धा त्यावेळेला इथे माझे स्टारच खराब आहेत असं म्हणण्यापेक्षा ही वेळ नेमकं मला काय शिकवायला आलेली आहे याकडे लक्ष द्या. कदाचित यातूनच तुम्हाला तुमच्यातली एक नवीन आवृत्ती बनायचं आहे, एक न्यू व्हर्जन. ज्या काळाला आज तुम्ही तुमचं दुर्भाग्य समजत आहात तोच उद्या कदाचित तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरेल. जर हा विचार तुम्हाला पटला असेल तर कमेंटमध्ये मला एक शब्द लिहून पाठवा, तो म्हणजे शिस्त. ॲज युजल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.